नमस्कार, अर्चनाच किचनमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मिक्स डाळींची आमटी। ही मिक्स डाळ आपल्याला बाजारात अगदी इझिली अवेलेबल असते। ही आमटी मिक्स डाळींची आमटी करण्यासाठी आपण हे साहित्य बघूया। यासाठी आपण घेतलेली आहे 1 कप मिक्स डाळ, लसूण आणि कोरड्या खोबऱ्याचं वाटण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि बारीक चिरलेला टोमॅटो। यासाठी आपण घेतोय जिरं, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला। आता ही डाळ आपण स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि जेवढी आपण डाळ घेतली त्याच्या आपण 1.5 पट याच्यात आपण पाणी घालणार आहोत। 1 कप डाळीला आपण 1.5 कप पाणी घालणार आहोत। नंतर त्यात चिमूटभर हिंग, थोडीशी हळद आणि कुकरमध्ये डाळ उतू जाऊ नये म्हणून थोडंसं 2 थेंब आपण याच्यात तेल घालायचं आहे। ही डाळ आपण कुकरमध्ये ठेवून मंद आचेवर मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या मारून शिजवून घेणार आहोत। 4 शिट्ट्या झाल्यावर ही डाळ अशी छान शिजली आहे। आता ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे। इकडे आपण डाळ घोटून घेतली आहे। आता आपण फोडणी करायला घेऊ। याच्यात मी 2 चमचे तेल घातलंय। आता आपण याच्यात घालणार आहोत मोहरी तडतडल्यावर आपण याच्यात घालणार आहोत गॅस मंद करून जिरे नीट फुलले की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग, नंतर याच्यात पडेल कढीपत्ता। आता आपण यामध्ये घालणार आहोत लसूण आणि कोरड्या खोबऱ्याचं वाटण आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं लसूण खोबऱ्याचं वाटण आणि कोथिंबीर आपण त्याचा कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांनी हे परतल्यावर आपण याच्यात घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावर व्यवस्थित तो शिजला गेला पाहिजे, मऊ झाला पाहिजे। मी याच्यासाठी मध्यम आकाराचे 2 टोमॅटो वापरलेले आहेत। टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावर तो शिजल्यावर याच्यात आपण घालणार आहोत थोडीशी हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि आपण हे व्यवस्थित मसाले परतून घेणार आहोत। मसाला व्यवस्थित परतून झाल्यावर याच्यात आपण घोटलेली डाळ टाकायची आहे। आता आपण डाळ घातलेली आहे। आपल्या आवडीनुसार किती पातळ आणि घट्ट हवं त्यानुसार आपण त्या डाळीमध्ये पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित ती ढवळून घ्यायची आहे। आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यावर आपण व्यवस्थित ढवळून घेऊन ही आमटी आपल्याला मध्यम गॅसवर व्यवस्थित उकळी येऊस्तोपर्यंत ठेवायची आहे। त्याच्यामुळे त्याच्यातले मसाले एकजीव होतील आणि वरून कोथिंबीर पेरायची आहे। अशा पद्धतीने ही आपली हेल्दी मिक्स डाळींची आमटी तयार आहे। तुम्हीही करून पहा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा। धन्यवाद।